गोरक्ष, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. मी श्री दत्तात्रेय आणि श्री महादेव यांनी तुला जे ज्ञान दिले ते आत्मसात करून 12 वर्ष अखंड तप तुला करायचे आहे. तुझ्या या साधनेला माझे शुभाशीर्वाद आहेत. ही साधना म्हणजे एक धगधगतं तेजकुंड आहे. ह्यातून निखाऱ्यासारखा तप्त होऊन तू बाहेर येशील. त्या क्षणाची मी प्रतीक्षा करेन. गोरक्ष, माझ्याकडचे मी तुला सगळं काही दिले आहे. आता त्याचे चिंतन, मनन आणि अभ्यास तुला अखंड करायचा आहे. समोर जो विशाल शंख दिसतो आहे त्याच्यात तुला प्रवेश करायचा आहे. आणि तुझ्या साधनेची जी काही वर्ष आहेत त्यात ते स्थान तुला सोडायचं नाही आहे. आता तुझी आणि माझी भेट तुझी साधना पूर्ण झाल्यानंतरच. हे प्रभू, एकांतवासात जाण्याआधी मी आपल्याला आशीर्वाद मागतो आहे की माझी साधना सफल व्हावी. गोरक्ष, मी तुला आशीर्वाद देतो. या पृथ्वीवर ना भूतो ना भविष्यती असे कार्य तुझ्या हातून घडो, असा माझा तुला आशीर्वाद आहे. आता मागे वळून पाहू नकोस. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडीत आहे हे ध्यानात ठेव. येतो मी प्रभू. शुभम भवतु. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन.
आज जे तू काही केलंस ते बरं नाही केलंस. का? तुला आवडलं नाही का? त्रास द्यायला आलीस ना तू? अगो बाई, लईच वाईट वाटलंय सगळ्यासनी. तुला एक दिवस याचा पश्चाताप होईल. आता आणि मी काय केलं? अगं त्यातली खूप आहे. नाथ तुझ्या घरला येणार आहेत ना व म्हणून. अगं बया, नाथ अजून घरला आले नाही. पण येतील तेव्हा काय होईल यांचं? रोहिणी, हिच्याशी बोलत बसू नका. अगं शब्दाने शब्द वाढतो. शिका जरा माईंकडनं. बरं भानामती, चल निघायचं का आपण? या बया, माझं तर पायच निघायचं नाही. लवकर जा इथून, नाही तर सेविकांना सांगून तुला उचलून बाहेर सोडायला सांगते. नाथास मी सांगन बर का. लाज नाहीये हिला. चला निघूया. ए, लाज कोणाची काढते का? हात फिरवला ना, राष्ट्रीय ढगात. भानामती, तू जा बाई इथून. जाते. बरं मी काय म्हणते, म्हणजे नाथ स्वतःहून येतील का मी येऊ घ्यायला त्यासनी? ते कळवू तुला. ये तू. आणखी काही बोलू नको. आता गुपचूप जा. असं बोललं नाही, तुलाही काय काय सुचतं बघ मला. जाऊन दे, मला सांग, मी ऐकते. आता नाथ आले ना घरला, सोडत नसते मी तर. देवीसनी सांगा तसं. समजा नीट बघून घे ग. बघितलंच आहे की. तसं नाही, तुलाच यावं लागल परत. नाही ऐकली वय वय न ग बया, मला तर भ्या वाटतं. भिऊ न ग, तुला नुसतं यायचं आहे. आणि काय करायचं? पत्र घेऊन यायचं.
पत्र? आणि कसलं ग पत्र? नात येतो म्हण आणि लगेच आलं, असं होईल का? कष्टा बिगर काय नाही बघ. चल. हे भौतिक जीवन, संसार खरंच अवघड आहे. माणसं खरंच विवंचनेत आहेत तिथे. चिंता कशी दूर करावी हेच त्यांना समजत नाही. आता मैनावतीला मी जवळून पाहतो आहे. तिला सतत हे भय आहे की ती मला गमावून बसेल की काय. इथे कोण कोणाचं आहे. आध्यात्मिक अनुष्ठान नसेल, ते नातं म्हणजे केवळ अळवावरचं पाणी आहे. परंतु मैनावतीसाठी ही परीक्षा आहे. जेव्हा ती स्वतः यातून जाईल तेव्हाच तिला ज्ञान प्राप्त होईल. अखेर आयुष्य समजावून घेणे ही देखील एक साधनाच आहे. आज मला दुसरं काय बी नको, फक्त माझ्या घराच्या उमऱ्याला तुमचे पाय लागू द्या. तुझी श्रद्धा आहे, भक्ती आहे, तर मी निश्चित येईल. जी मुळात खोटी आहे, जिने वेळोवेळी मला त्रास दिलाय, ती माझी विरोधक आहे. तुम्ही तिच्या बाजूने उभे राहिलात. मैनावती, मी तुला कसं समजावून सांगू? मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही कोणत्याही स्त्रीकडे जाणार नाही आहात, त्या भानामतीकडे तर अजिबात नाही. मैनावती, मी शब्द दिला आहे आणि मला माझा शब्द पाळावाच लागेल. याचा अर्थ तुम्ही त्या स्त्रीकडे जाणार? होय. देवी, राज्यसभेत जे घडलं त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल असं वाटलं, त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटायला आलो. देवी, एका अर्थी संकटच आहे समोर. आताही ती आम्हाला भेटली, तिचं धाडस वाढतच चाललंय. देवी, पुढे काय करूयात? हे षडयंत्र आणि काही झाले तरी ते मी यशस्वी होऊ देणार नाही. देवी, तुम्ही अशाच खंबीर राहा, आम्हाला आधार वाटेल. या क्षणी खरी अडचण वेगळी आहे. श्रीनाथही माझ्या सोबत नाही. क्षमा असावी देवी, पण श्रीनाथांनी भानामतीची बाजू का घेतली? देवी, वेळीच काहीतरी करायला लागेल. कारण ती भानामती जाताना असं बोलून गेली की श्रीनाथ जेव्हा तिच्याकडे येतील तेव्हा ती त्यांना सोडणार नाही. काय ती असं म्हणाली? होय, तिने अजून मला ओळखलेलं नाही. माझ्या प्रेमाच्या आड जो कोणी येईल ना, तर त्याला मी अशी शिक्षा करेन की पुन्हा असं करायचं कोणी धाडस करणार नाही. शस्त्र काय मी पूजा करायला ठेवली नाहीये.
पडली तर तेच करावं लागेल. तुम्ही केवळ आज्ञा द्या. पहिलं का, त्या भानामतीच्या मागे स्त्री गुप्तचर ठेवा. मला प्रत्येक गोष्ट समजायला हवी. गंगे, हे गंगे, उलटली कुणास ठाऊक. येते का? हाक मारली का तू? वय ह्यो लपोटा द्यायचा आहे ना? होय ग, आठवलं. घे आणि देऊन ये. परत मी काय म्हणते, दुसरं कुणाला पाठवलं तर नाही का चालायचं? नाही, ह्यो लखोटा पोचला पाहिजे. आणि एकदा का ह्यो पोचला की मग बघ शी आग लागते ते. आणि मला नाही ऐकायची सवय नाही. होय होय, जाते. आणि मला तिथं काय होतं ते समजा कळलं पाहिजे. नाही बरोबर. नाथ, तुम्ही कधी येत आहे असं झालंय बघा. रोहिणी, अगं बाहेर ती आलीये. अगं हो हो, शांत हो. काय झालं? कोण आलं? अगं ती नाही का, भानुमती सोबत असते ती. गं मग घाबरते काय? चल आपण बघूयात काय म्हणते. हो चल लवकर. काय ग, इथे कशाला आली? हे घ्या. काय आहे हे? भानामतीने दिलंय, नाथासनी द्यायचंय. अजून सुरूच आहे का तुमचं? माझं काय नाही, नाथासनी द्याल ना तेवढं. ते बघू आम्ही काय करायचं. हा बरं, येते मी. चोमडी मेली. असं काही बोलू नकोस. चल आपण हे देवींना देऊन येऊ. चल. येणारा कालखंड हा तुझ्या शिवाय असणार आहे. तू लवकर मोठा हो गोरक्ष. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन हो. अलख निरंजन.